हॅलो, मी ईशा बोलते आहे. मला परीच्या शाळेच्या ॲडमिशनसाठी तुझी आय डी हवी आहे. परीचे आधार कार्ड बनवण्यासाठी तुझं आधार कार्ड. एवढे माफक बोलून ईशाने फोन ठेवला. ईशाने आशुतोषच्या प्रतिउत्तराची वाट देखील बघितली नाही. फोन ठेवून दिला. आशुतोष आणि ईशा एकतर्फी डिवोर्सचं झोडपं, प्रेमात पडून लग्नात रूपांतर झालेलं आणि अतिप्रेमाचे रूपांतर भांडणात केलेले, याचा परिणाम घटस्फोटात झाले. या काळात एका गोड परीचा जन्म, पुढील भविष्याची ना चाचपणी ना पडताळणी. छोट्या मोठ्या कुरबुरी आणि प्रकरण विकोपाला आणि घटस्फोट झाला. याचे मुख्य कारण तर ईशाची आई. आशुतोषचे एकत्र कुटुंब, आई वडील, तो आणि एक लग्न झालेली बहीण. तशी ती दूरच गावातच होती, पण फारसे येणे जाणे नव्हते, कारण तिचेही एकत्र कुटुंब. आता या ईशाला कशाचा त्रास होता कळत नाही. सासू सासरे सुस्वभावी, कधीच ईशाला काहीच बोलायचे नाही. काम कर वा नको, सासूबाई अर्धाधिक काम त्याच पूर्ण करायच्या. कधीच ईशाकडून कसलीच अपेक्षा नाही, कारण त्यांनीही तरुणपणी खूप सासरवास भोगलेला. म्हणून ठरवलेले आपण आपल्या सुनेला सुखात ठेवायचे. पण ईशाच्या आणि आशुतोषच्या संसारात ईशाच्या आईची मात्र खूप लुडबुड असायची. ईशाच्या मनात ती सतत काहीतरी भरवत असायची. ईशा सतत आईचे सल्ले घेणार, तासनतास आईच्या आणि हिच्या फोनवर गप्पा. आशुतोष पुरता वैतागूनच जायचा. कधीकधी फक्त ईशाच्या सासूबाई म्हणायच्या, ईशा, कधीतरी आशुतोषला काय हवे नको ते बघत जा. झालं. याचा उलट अर्थ ईशा घेणार, आईला या उलट सांगणार. मग आईला हे सांगितलं की आई यात माल मसाला भरून लेकीचे कान भरणार. ईशा, त्या तुला अडून अडून काम करायला भाग पाडतात. करू नकोस कामं. परीमध्येच वेळ घालव. एकदा ही वेळ निघून गेली की पुन्हा नाही येणार, इत्यादी इत्यादी. मग ईशाला एवढे तेवढे काहीतरी कारण पुरायचे आणि घरात वाद व्हायचे. खूपदा सासू सासरे समझोता करायचे, तर त्यांनाच ईशा सुनवायची. मग त्यांचे प्रयत्न निष्फळ जायचे. असेच एके दिवशी छोटंसं कारण ईशाला पुरले. मग तिने आणि मागचा पुढचा विचार न करता मुलीला म्हणजेच परीला घेऊन घर सोडलं. तडक आईकडे गेली. रडणे पडणे झाले. आईने लेकीची समजूत घातली. तिच्या चुकांवर पांघरून घालून माहेरी ठेवून घेतली. फोनवर सासरच्यांना शिव्या घालून पोटगीची मागणी करून मोकळी झाली. ईशाचे बाबा म्हणाले, इतक्या टोकाचा निर्णय नको घेऊस. समजूताने मिटवूया हे प्रकरण ईशा. बाळ लहान आहे. त्याला आई वडील दोघेही हवे आहेत. नाही, काही गरज नाही. आपण आहोत आणि माझी ईशा समर्थ आहे परीला सांभाळायला. चांगली पोटगी मागू त्यांच्याकडे. ईशाची आई हट्टाला पेटली. शेवटी बाबांनी नमते घेतले. त्याचे परिणाम व्हायचे तेच झाले. ईशाच्या हलक्या कानामुळे आणि तिच्या आईच्या हट्टापायी ईशा आशुतोष विभक्त झाले. आशुतोषने पण खूप समजून सांगायचा प्रयत्न केला, पण तोही शेवटी थकला. कायदेशीर ते वेगळे झाले नाहीत, पण विभक्त राहू लागले. बाळ लहान असल्याने त्याची जबाबदारी ईशावर आली. नव्याचे 9 दिवस. ईशाचा भाऊ अविराज याचे लग्न झाले. भाऊजाई घरात आली. मग काय महाराणी आई व भाऊजाईला ऑर्डर सोडत, नवीन नवीन भाऊजाई करत. पण पुढे मात्र ती पण टाळू लागली, कारण आता तिलाही नणंद आणि सासू यांची लुडबुड स्वतःच्या संसारात भासू लागली. तीही या न त्या कारणाने त्या दोघींनाही सुनावू लागली, कारण ती मोठ्या कुटुंबातून आलेली एकुलती एक मुलगी होती. करावे तसे भरावे. इकडे अविराजची बायको अभिलाषा, हिला पण माहेरच्यांचा पूर्ण पाठिंबा. त्यात अभिलाषा गरोदर होती. तिचे सर्व कोड कौतुक झाले. तिला मुलगा झाला आणि मग ईशाच्या आईचे झुकते माप तिकडे गेले. ईशा मनातून दुखावली. आता ईशाची किंमत थोडी कमीच होऊ लागली, पण ती कोणाला सांगणार, कारण तिने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलेला. परीला आता थोडी समज आली होती. कधी कधी आशुतोष परीला भेटला की ती सोडून जाताना रडायची. मला बाबा हवा म्हणायची. तिचं रडणे आशुतोषचे हृदय हेलावून टाकायचे. पण ईशाचा इगो आडवा यायचा. परत ईशाचे बाबा ईशाची समजूत घालायचे. ईशा, नको वंचित करू तिला बापाच्या प्रेमापासून. थोडा कमीपणा घे. तिचं बालपण जप. परत जा सासरी. अगं माहेर 4 दिवसाचे. मी आहे तोपर्यंत ठीक. भावाच्या संसारात पुढे अडचण होते. आपली किंमत आपणच ओळखावी बाळा. कोणीही कोणाचे नसते. आईचे किती ऐकायचे ते ठरव ईशा बाळा. तू आणि अविराज दोघेही माझे आहात. भेदभाव करत नाही, पण राजा कुठेतरी पण असतोच.
ऐक माझे, जा आशुतोषकडे परत. घे माघार. तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी भक्कम आहे. तुझ्या सासरी तुला काही त्रास झाला तर मी स्वतः तुला घेऊन येईल आणि तुझी आणि परीची आयुष्यभराची तरतूद करेल. अगदी आशुतोष कडून पोटकीची भीकसुद्धा घेणार नाही, हा माझा शब्द आहे. आपल्यातलं बोलणं आपल्यात ठेव. आईच्या शब्दांना बळी पडू नको. तिला तुझं सुख कशात आहे हेच समजत नाही. हे आपलं दुर्दैव आहे. ईशा बाळा, आज अविराजचे बाळ छोटे आहे. कालांतराने ते मोठे होईल आणि नात्याची दरी अजून रुंदावेल. वेळीच सावध हो. हे तुझ्या आईला का समजत नाही? आपली किंमत आपणच ठेवायची. हे सगळे राजा तुझ्या आईने तुला समजावून सांगायला हवे, पण मला तुला समजावून सांगावे लागते, हेही माझे दुर्दैव. आज का कोणास ठाऊक ईशाला पटलं. बाबा, तुम्ही माझ्या पाठीशी आहात ना? तिने परत विचारलं. अगं केव्हाही, बाबा म्हणाले. बाबा, मला देखील आशुतोष हवा आहे. परीला पण बाबा. मला काय हवे आहे, मी काय करते मला काहीच कळत नाही, म्हणत ईशा बाबांच्या गळ्यात पडून रडू लागली. मग कुठे घोडे अडले? कर फोन त्याला, ये मला घ्यायला. बघ कसा धावत येतो तो, बाबा म्हणाले. ईशाने बाबांच्या समोरच आशुतोषला फोन लावला. अशू, मी येऊ का तिकडे? परीच्या शाळेचा ॲडमिशनचा फॉर्म भरायचा आहे. मग तेव्हाच तुझं आधार कार्ड दे, नाहीतर आपण दोघेच जाऊया परीला घेऊन शाळेत. सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण करायला. काय करूया? आशुतोष ईशाचे हे बदललेले बोलणे फोनवर ऐकतच राहिला. त्याला काय बोलायचं ते सुचत नव्हते. मागून ईशाची आई आलीच. काय चालले आहे ईशा? का कमीपणा घेतेस? सिंगल पॅरेंट्स आहे म्हणून सांग शाळेत. आई, आता माझे डोळे उघडले. मी परत जाते आहे आशुतोषकडे. तू मध्ये पडली नाहीस तर माझे कल्याण होईल. फोन चालूच होता. आशुतोष तिकडून हे सगळं ऐकत होता. इतक्यात आशुतोषच्या फोनच्या स्क्रीनवर बाबांचा मेसेज झळकला. आशुतोष बेटा, ये आणि तुझी अमानत सुखरूप घेऊन जा परत. काळजी घे. आशुतोषची आई शेजारी उभी होती. ती म्हणाली, जा बाळा, वेळीच घेऊन ये तिला. शेवटी पेल्यातील वादळे पेल्यातच मिटवून टाकावेत. त्याला मूर्त स्वरूप नको द्यायला. पुरुषांसारखा पुरुष पण आईच्या गळ्यात पडला आणि पोटभर रडला. आशुतोषचे बाबा म्हणाले, आजकाल मुलींच्या संसारात आईने ढवळाढवळ केली तरी खंबीरपणे तिच्या पाठीशी बाबा उभा राहिला तर बरेच संसार वाचतील. जा आशुतोष, जा. ईशाला आणि परीला घेऊन ये. कर तिला फोन आणि सांग तिला, मी आणि आई बाबा येतोय तुला न्यायला. या कथेच्या लेखिका सौ उज्ज्वला रवींद्र रहाणे.